पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या 11,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली। राज्यात मागील सरकारांच्या काळात ठप्प झालेल्या सर्व विकास प्रकल्पांना आत्ताच्या डबल इंजिन सरकारच्या काळात वेग मिळाला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं। पंतप्रधानांच्या हस्ते आज पुण्यातल्या जिल्हा न्यायालय स्थानक ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण झालं। हा नवा भुयारी मेट्रो मार्ग 1,810 कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आला आहे। स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं। 2,950 कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे। आजच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी विद्यमान सरकारची कार्यतत्परता अधोरेखित केली। विकासाला प्राधान्य देत सरकारचं विकास कामांमध्ये सातत्य गरजेचं असतं असं सांगत राज्यात महायुतीचं सरकार वेगानं काम करत असल्याचं ते म्हणाले। मागच्या सरकारच्या काळात प्रकल्प थांबले तेव्हा महाराष्ट्राला मोठं नुकसान सहन करावं लागलं असंही ते म्हणाले। दुर्भाग्य से बीते दशकों में हमारे देश के शहरी विकास में प्लानिंग और विजन दोनों का अभाव रहा। अगर कोई योजना चर्चा में आती भी थी तो उसकी फाइल ही कई वर्षों तक अटकी रहती थी। आप याद करिए, पुणे में मेट्रो बनाने की बात सबसे पहले 2008 में शुरू हुई थी, लेकिन 2016 में इसकी आधारशिला तब रखी गई जब हमारी सरकार ने अड़चनों को हटाकर तेजी से निर्णय लेना शुरू किया। और आज देखिए, आज पुणे मेट्रो रफ्तार भी बढ़ रही है और उसका विस्तार भी हो रहा है। आज महाराष्ट्राला नव्या संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे असं सांगून पुण्यासारख्या शहरांना प्रगतीचं आणि नागरी विकासाचं केंद्र बनवण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली। याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी सोलापूर विमानतळाचंही उद्घाटन केलं। सोलापूर विमानतळाचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे। सोलापूर विमानतळामुळे देश विदेशातील विठ्ठल भक्तांना मोठी सुविधा मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला। विकास आणि वारसा यांची अभिमानानं सांगड घालत सरकार पुढे जात असून आपल्या मूलभूत मूल्यांच्या आधारावर भारताचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं सरकार कार्यरत असल्याचं ते म्हणाले। सोलापुर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है। इससे देश विदेश हर स्तर पर विठोबा के भक्तों को काफी सुविधा होगी। भगवान विठ्ठल के दर्शन करने के लिए लोग अब सीधे सोलापुर पहुंच सकेंगे। याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित केल्या गेलेल्या बिडकीन औद्योगिक परिसराचं राष्ट्रार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं। सुमारे 8,000 एकरावर विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा भाग आहे। यासाठी केंद्र सरकारकडून 6,400 कोटी रुपये निधी मिळाला आहे। बिडकीनसारख्या औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीतून नोकरी निर्माण करण्याच्या संधी निर्माण होतील, त्या राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी आशादायी ठरतील, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। छत्रपति संभाजीनगर में लगभग 8,000 एकड़ में बिडकीन इंडस्ट्रियल एरिया का विस्तार होगा। कई बड़े बड़े उद्योगों के लिए यहां जमीन अलॉट हो गई है। इससे यहां हजारों करोड़ का निवेश आएगा। इससे हजारों युवाओं को रोजगार मिलेगा। निवेश से नौकरी पैदा करने का ये मंत्र आज महाराष्ट्र में युवाओं की बड़ी ताकत बन रहा है।
आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पुण्यात भिडेवाडा इथे उभारल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही केलं. देशाच्या विकासात सगळ्या घटकांची भागीदारी वाढेल, देशातील महिला नेतृत्व करतील तेव्हाच विकसित भारत घडवणं शक्य होईल, असं पंतप्रधान म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली, तर विद्यमान सरकारच्या काळात मुलींसाठी सगळ्या क्षेत्रांचे दरवाजे खुले झाल्यामुळे खऱ्या अर्थानं विकासाची कवाडं उघडली, असं ते म्हणाले. भिडेवाड्यातील स्मारक महिला सक्षमीकरणाच्या आमच्या प्रयत्नांना आणखी ऊर्जा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.